तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना आता वेग आलेला आहे। थलपती विजय पुन्हा एकदा राज्यपालांच्या भेटीला पोहोचल्याची माहिती देखील समोर येते। त्यामुळे आता तामिळनाडूमध्ये राजकीय घडामोडींना वेग आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। सत्ता स्थापनेच्या दृष्टीने हालचाली वाढलेल्या आहेत। थलपती विजय हे पुन्हा एकदा राज्यपालांच्या भेटीला सध्या पोहोचलेले आहेत। विशाल वैद्य आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडले गेलेले आहेत। विशाल, तामिळनाडूमध्ये नेमकं काय घडतंय? पुन्हा एकदा थलपती विजय राज्यपालांच्या भेटीला गेलेले आहेत। सत्ता स्थापनेचा दावा केला जातोय, काय अपडेट्स आहेत? त्याप्रमाणे आज पुन्हा एकदा थलपती विजय जे आहेत ते राजेंद्र अर्लेकर जे आहेत राज्यपाल त्यांची भेट घेण्यासाठी लोकभवनात आता नुकतेच एक 10 मिनिटांपूर्वी दाखल झालेले आहेत आणि याच्यामुळे आता सत्ता स्थापनेसाठी जे हालचाली आहेत त्या वेगाने जे आहेत ते सुरू आहेत। काल सुद्धा त्यांनी राज्यपालांची भेट घेतली होती आणि एकूण 113 जणांचा पाठिंबा जो आहे जे आपल्याला आहे असं पत्र दिलं होतं। मात्र अर्लेकर यांनी बहुमतासाठी आवश्यक 118 जणांचं स्वाक्षरीचं पत्र तुम्ही दाखल करा तरच हा सत्ता स्थापनेचा दावा मान्य करू अशी त्यांना सूचना केली होती। त्यानुसार आज पुन्हा एकदा सकाळी थलपती विजय जे आहेत ते गेलेले आहेत आणि आता बहुधा त्यांनी जो आकडा जो आहे बहुमताचा तो गाठल्याचं शक्यता दिसून येते। त्याच्यामुळे सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलेला आहे। आता ही भेट सुरू आहे। लवकरच याच्या आतमध्ये जे काही घडतंय याची अपडेट आपल्याला मिळू शकेल। मात्र आता लवकरच सत्ता स्थापनेच्या कडे वाटचाल होताना आपल्याला दिसून येते तामिळनाडूमध्ये। निश्चितच त्यांनी आता बहुमताचा दावा केलेला आहे, ते सिद्ध करणं हे त्यांच्या समोरचं आव्हान आहे। आता त्याच्या संदर्भात काय नेमक्या घडामोडी घडतात हे देखील पाहावं लागणार आहे। धन्यवाद विशाल या माहितीसाठी। तर तामिळनाडूमध्ये सत्तेचं गणित नेमकं कसं असू शकेल पाहूयात। बहुमतासाठी आकडा लागणार आहे 118, टीव्हीके कडे आहेत 108, काँग्रेस 5, व्हीसीके 2, भाकप 2, माकप 2 अशी एकूण 119 होत आहेत। तर टीव्हीके 108, एआयएडीएमके 30 हा देखील आकडा 119 पर्यंत जातोय। हे सत्तेच्या समीकरणाचं दुसरं गणित